नमस्कार, मी पूर्वी भावे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायला. मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसने एकला चलोरेचा सूर आळवलाय. सर्व नेत्यांनी मुंबई महापालिकेसाठी एकटं लढण्याची आग्रही मागणी केल्याचं समजतंय. काँग्रेसकडून मनसेसोबत नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतील नेत्यांसोबत मनसे संदर्भात चर्चा सुरू असली तरी राज्यातील नेते अनुकूल नाहीत. त्यामुळे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस एकला चलोरेच्या भूमिकेत असल्याचं कळतंय. आज दुपारी होणाऱ्या बैठकीनंतर काँग्रेसकडनं याबद्दल स्पष्टता येईल. गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आगामी निवडणुकीत राजकीय युती होण्याचं बोललं जात आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळणार का, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावरती संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा आहे असा दावा राऊतांनी केलाय. राऊतांच्या या दाव्यावरती मात्र मनसे आणि काँग्रेसने वेगवेगळी मतं मांडल्याचं पाहायला मिळालं. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय. खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मनसे नाराज असल्याचं समजतंय. राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे मनसेत नाराजी असल्याची माहिती आहे. तर काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही अशी भूमिका मनसेनं मांडली आहे. या सगळ्या प्रकारानंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केला. मी असं काहीही बोललो नाही असा मेसेज संजय राऊतांनी केल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी नेत्यांसह राज ठाकरे निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. उद्या मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची ते भेट घेतील. या शिष्टमंडळामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, राज ठाकरे यांचा समावेश असेल. उद्या आयोगाची भेट घेणार त्यापुरताच काही विषय मर्यादित आहेत. यामध्ये महाविकास आघाडीसोबत जाण्याचा संबंध नाही असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. तर पक्षाची भूमिका हे राज ठाकरे ठरवतील असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही. हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे. आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात. आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतात. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे संदर्भात केंद्रातील नेत्यांसोबत असून कोणतीही चर्चा नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांनी दिली आहे. तर पुढील 2 ते 3 दिवसात आमची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत असंही चन्नीथला म्हणाले. अकेले चुनाव के लिए जा सकते हो, इसको किस तरह से देखते हो? अगर अकेले जल्दी से जल्दी उसके ऊपर निर्णय करें. संजय राउत कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी में मनसे के लिए बातचीत हमारी कांग्रेस के साथ चल रही है. नहीं, ऐसा कोई बात नहीं. तो क्या शामिल होंगे मनसे में? मनसे शामिल होगी? वो तो 2-3 दिन के अंदर आपको बताएंगे. तर संजय राऊतांची मनसे संदर्भातली भूमिका वैयक्तिक असल्याचं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. या संदर्भात आम्ही आमचा निर्णय घेतला नाहीये असंही वर्षा गायकवाड म्हणाले. चर्चा सुरू. संजय राऊत साहेबांच्या पक्षाची भूमिका असेल, त्यांची भूमिका ते पक्षाची सांगतात. आमच्या पक्षाबद्दल आमचे जे श्रेष्ठी असतील त्यांच्याशी चर्चा होईल. आमच्या पक्षाची एक प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे गोष्टी चालतील आणि एक प्रक्रिया आहे. प्रक्रियेच्या माध्यमातून चर्चा करून आम्ही तुमच्या राज्यातल्या नेत्यांशी अजून कुठेही चर्चा झाली नाही. 4 वाजता सुद्धा भेटू. हिंदुत्ववादाची आक्रमक भूमिका मांडणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का असा सवाल भाजपच्या नवनाथ बन यांनी केलाय. तर आधी ठाकरेंच्या शिवसेनेला राऊतांनी काँग्रेसच्या दावणीला बांधलं. आता राज ठाकरेंच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतलीय का अशी टीकाही नवनाथ बन यांनी केली. संजय राऊत जर का राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर आधी उद्धवजी ठाकरे यांच्या उभाटा गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं. आता राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी देखील संजय राऊत यांनी घेतली का असा माझा सवाल आहे. मंत्री उदय सामंतांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जात उदय सामंतांनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट राजकीय नसून क्रीडा आणि सांस्कृतिक संस्थांसंदर्भात असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं.
पवार साहेबांच्या भेटीला ज्यावेळी येतो त्यावेळी कुठलंही राजकीय कारण नसतं. मी शरद पवार साहेबांच्या सोबत काही संस्थांवर काम करतो, तसं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याच्या काही गोष्टी ज्यावेळी साहेबांना सांगायच्या असतात त्यावेळी मी त्यांची भेट घेतो. त्याच्यामुळे आजच्या भेटीमागं कुठेही राजकीय कारण नव्हतं. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावरती आरपीआयचे प्रमुख रामदास आठवलेंनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साथ घातली आहे. रामदास आठवलेंची एक्सपोस्ट पाहायला मिळाली. एक कदम महाबोधी महाविहार के लिए, एक कदम आंबेडकरी एकता के लिए, एक कदम बाबासाहेब के सपने के लिए असं म्हणत आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साथ घातली आहे. राज आणि उद्धव ठाकरेंप्रमाणे प्रकाश आंबेडकर आणि माझ्या भेटी वाढल्या पाहिजेत असं विधान रामदास आठवले यांनी केलंय. मला वाटतं की जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठ होत आहे तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या व्हाव्यात. आता ते दोघे एकत्र आलेले आहेत, पण ठीक आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. काही ठिकाणी ते एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहे, पण त्याचा फारसा परिणाम आमच्या महायुतीवर होणार नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आणखीन एक योजना बंद केल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना बंदी झाली आहे की काय असा सवाल केला जातोय, कारण नोव्हेंबर महिना उजाडला तरीही कुठेही योजना नाहीये. आनंदाचा शिधा योजनेनंतर आणखीन एक योजनेवरती टाच बसल्याचं दिसून येत आहे. याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश आणि पुस्तकाला वह्यांची पानं हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेवरती 45,000 कोटी रुपये खर्च आहे, तर सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपये द्यायचे आहेत, त्यामुळे काही योजना अडचणीत आहेत अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे. आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे 32,000 कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात. आता हे सुद्धा पैसे जे आहेत लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांची मदत करतोय त्या माध्यमातून ह्या गोरगरिबांच्याच घरामध्ये आता हे बघा ना 45 आणि 3 सरकारनं शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिलं, लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे बजेटमध्ये थोडं बहुत मागे पुढे होतं अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे. दरम्यान यावर मंत्री उदय सामंतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजना आणि शिवभोजन थाळी बंद होणार नाही असं उदय सामंत म्हणाले. या बातमीनंतर राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. 2025-26 या वर्षाकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान राबवण्यासाठी शासन स्तरावरती कारवाई सुरू आहे. नवीन उपक्रमांसह हे अभियान राज्यभरामध्ये राबवण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपकडनं गिरीश महाजन, शिवसेनेकडनं दादा भुसे तर राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळांची आणि माणिकराव कोकाटेंची प्रमुख दावेदारी आहे. अशातच पालकमंत्रीपदावरनं भुजबळांनी मिश्किल प्रतिक्रिया देत दादा भुसे आणि महाजनांना टोला लगावलाय. पालकमंत्रीपदासाठी महाजन भुसे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहेत का असं भुजबळ म्हणालेत, तर आपण फार तर मोदींकडे जाणार असं भुजबळांनी सांगितलंय. काय की अजितदादा मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा शिंदे आणि फार लांब तर मोदी साहेब जिथपर्यंत जाऊ शकतो. मी ट्रम्पकडे कुठे जाणार, मी एवढ्या लांब, ती मंडळी जाऊ शकतात. भाजपने विधानसभेत आपल्याला पाडण्यासाठी 5 कोटी रुपये देऊन डमी उमेदवार उभा केला होता असा खळबळजनक आरोप आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला होता. यावर आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती असे प्रकार झाले असं छगन भुजबळ म्हणाले. जरांगेंच्या सांगण्यावरनं येवल्यातही आमच्याच काही लोकांनी विरोधात प्रचार केल्याचं भुजबळ म्हणाले. अनेक ठिकाणी झालं वेगवेगळ्या. आता आमच्या येवल्यात नाही झालं का, आमच्याच पक्षात असलेल्या परंतु जरांगेच्या सांगण्यावरून काही लोकांनी आमच्या विरुद्ध प्रचार पण केला आणि आमच्या विरुद्ध मतदान पण केलं. तर आता त्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकल परिस्थितीनुसार निश्चितपणे काही घटना घडलेल्या आहेत.
माझ्यावर मकोक्का लावण्याचं समीर पाटलांचं षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय. तसंच धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांवरती निशाणा साधलाय. समीर पाटील चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता. याबाबत मी जरा माहिती काढली तर सांगलीमध्ये त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल असून ते मकोक्कामध्ये देखील आरोपी आहेत असं त्यांनी म्हटलंय. तसंच निलेश गायवळचा आणि माझा कोणताही संबंध नाही असंही धंगेकरांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. राष्ट्रवादी पक्षाकडनं संग्राम जगताप यांना वादग्रस्त वक्तव्याबाबत कारणं दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही पुन्हा एकदा असं वक्तव्य केल्यामुळे पक्ष कारवाई करणार का हे बघावं लागेल. हे साप निवळ जाती आणि या लोकांना त्याचं काय घेणं नाही. कुठल्याही जातीचा ते बघत असतात. साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे सगळं बघत असतात. पण हे लोक खेचतात कोणत्या सापाला जो यांच्यावरती फणा काढून त्याला खेचून काढण्याचं काम आदिवासी समाज करत असतो. आणि आज ती वेळ आलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. संजय राऊत हे फोर्टिसमधनं घरी परतलेत. सुमारे 6 तास ते फोर्टिस रुग्णालयामध्ये होते. मात्र त्यांनी निघताना आपली तब्येत ठीक असून उद्याच्या शिष्टमंडळामध्ये आपण असल्याचं सांगितलंय. तब्येत कशी आहे? उद्याच्या शिष्टमंडळात मी आहे. ओके. तब्येत कशी आहे? तब्येत माझी उत्तम आहे. काही ट्रीटमेंट सुरू आहे. पुन्हा काही हॉस्पिटलला यावं लागेल की? शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविकावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेमध्ये वॉर्ड क्रमांक 78च्या माजी नगरसेविका नाझिया सोफी यांच्यावरती हल्ला करण्यात आला असून हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्री अतिथीगृहावरती सर्व एसटी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान काल एसटी आंदोलनासंदर्भामध्ये कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी आंदोलनावरती ठाम राहण्याचा निर्णयही घेण्यात आला. आर्थिक मुद्दे सुटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित थकीत 4,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी आंदोलन केलं जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, बेस्टची दिवाळी गोड होणार. एसटी कर्मचाऱ्यांनीच काय गोड कुणाचं मारलंय? आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी जी 6,500 मूळ वेतनातली वाढ दिली होती त्या वाढीचा फरक आम्हाला मिळाला पाहिजे. महागाई भत्त्याचा फरक आम्हाला मिळाला पाहिजे. घरभाडे भत्ता 20-30% मिळाला पाहिजे. 1% इन्क्रिमेंट 16 सालापासून मिळालं पाहिजे. दिवाळीचं बक्षीस म्हणून आम्हाला 15,000 रुपये द्या. दरम्यान यावरती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोविड काळामध्ये पगारवाढीची घोषणा केली मात्र वाढीव रक्कम दिली नाही असा आरोप बर्गेंनी केलाय. तर आता आरपारची लढाई आता नाही तर कधीच नाही असा नाराही बर्गेंनी दिलाय. 2016 पासून महागाई भत्त्याचा फरक राहिलाय. 20 ते 24 वेतनवाढ केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्याच्यामध्ये आम्ही गुलाल उधळला होता. त्याचा फरक दिलाच नाही. असं मिळून एकूण 4,400 कोटी रुपयाची थकीत देणी आहेत 2016 पासूनची आतापर्यंतची. एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीवरनं महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते. कामगार संघटनेकडनं घाईघाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावण्यात आली. मात्र पडळकरांच्या सेवा शक्ती एसटी संघटनेनं आक्षेप घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडनं आजची बैठकच रद्द करण्यात आली. त्यानंतर पडळकरांच्या संघटनेकडून मुख्यमंत्र्यांकडे मंगळवार किंवा बुधवारी बैठक लावण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलं. मात्र या संदर्भातली माहिती मिळताच तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण देण्यात आलं. ज्या कर्मचारी आंदोलनात सहभागी नाहीत अशा देखील संघटनांना बोलवून बैठकीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामुळे फक्त बैठका लावण्यावरनं महायुतीत श्रेय लढाई सुरू आहे अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजे ठाण्यामध्ये आज ठाकरे बंधूंचं शक्ती प्रदर्शन. विविध नागरी समस्यांसाठी मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं संयुक्त मोर्चा काढलाय. मोर्चामध्ये राजन विचारे, केदार दिघे, अविनाश जाधवांसह ठाकरे सेना आणि मनसेचे नेते तसंच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
आणि या बहुचर्चित मोर्चाला सुरुवात झालेली आहे ठाण्यामध्ये. त्याचीच काही दृश्य आपण थेट ठाण्यातनं बघतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे सेना आणि मनसेचा हा मोर्चा. या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत. अक्षय, काय सांगता येईल या शक्ती प्रदर्शनाबद्दल? खूप मोठ्या प्रमाणात मनसैनिक आणि शिवसैनिक जमा झालेले आहेत आणि या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे. आपण पाहताय गडकरी रंगायतन आणि गडकरी रंगायतनमधून आता सगळे नेते हे बाहेर यायला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू हा मोर्चा जो आहे तो पुढे सरकणार आहे, जो मुंबईच्या ठाणे महानगरपालिकेच्या दिशेने जाणार आहे. आणि इथे आपण पाहताय राजन विचारे सर आज मोर्चाला सुरुवात झालेली आहे. एकत्रितरित्या आज मोर्चा काढला जातोय. सगळे मोर्चे राजन विचारे जे आहे ते या मोर्चाच्या बांधणीमध्ये आहेत, गडबडीत आहे, त्यामुळे थोड्या वेळाने बोलतील. मात्र सगळे नेते एकत्र आता हळूहळू निघालेले आहेत. आपण बघताय की हळूहळू आता हा मोर्चा जो आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या दिशेने सरकतो आहे. महत्वाचे नेते राजन विचारे आहेत, त्यांच्याबरोबरच सर मोर्चा निघालेला आहे, सुरुवात झालेली आहे. मनसैनिकांचा शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसतोय. मला वाटतं हा ते बॅनर बघ ना, मला वाटतं आज खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने या ठाणे शहर असेल किंवा ठाणे जिल्हा असेल, आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत. म्हणजे लोक या संबंध जो भ्रष्टाचार चालू आहे या भ्रष्टाचाराला खाली खेचण्यासाठी आणि गाडण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. ही जी ताकद आहे ती महापालिकेत देखील दिसणार का येणाऱ्या निवडणुकीमध्ये? पुढे चल ना. आपण पाहता सगळे नेते आता मोर्चाच्या सुरुवातीला पोहोचलेले आहेत. इथे राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव, त्यांच्याबरोबर भास्कर विचारे हे सगळे नेते आता पोहोचलेले आहेत. पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि पोलिसांच्या याच बंदोबस्तात हा मोर्चा आता हळूहळू पुढे सरकणार आहे. आणि याचं कारण आपल्याला माहिती आहे, ठाणे महानगरपालिकेमध्ये जे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधात आज हा मोर्चा निघतो आहे. आणि या मोर्चाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेमध्ये मनसे आणि त्यांच्याबरोबरच ठाकरेंची शिवसेना यांचा एकत्रितरित्या हा मोर्चा आज निघालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि मनसैनिक दाखल झालेले आहेत. केदार दिघे नक्कीच. आणि या मोर्चाला सुरुवात होतीये. वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडनं अक्षय घेतच राहू. धन्यवाद तुर्तास तू दिलेल्या माहितीबद्दल. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची विक्री झाली आहे. तर मग आता याच विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. पंकजा मुंडेंनी सुरुवातीला भाडेतत्वावरती दिलेल्या कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप रविकांत तुपकरांच्या संघटनेकडनं केला जातोय. याबरोबरच महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.